जॉब मध्ये काही नाहीये. किती वर्ष तुम्ही जॉब केला तरी काही उपयोग नाहीये. हे मला आता माझ्या 40 वर्षावर झालं, त्याच्यानंतर कळालं. जरा नवीन काहीतरी शिकायला भेटते, ते शिकून थोडंफार चेंजेस वगैरे काही ते करायचे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं पोल्ट्री फार्मिंग आहे, आपला एक बिझनेस आहे, हॅचरी वगैरे वगैरे वगैरे. तर आपण त्या रिलेटेड मध्ये आज आपण एका कस्टमरला भेटायला जाणार आहोत. त्यांची खूप इच्छा होती खूप दिवसापासून की आम्हाला भेटायला या किंवा आमचं एक शेड बघा, एक व्हिजिट द्या. तर आपण अखेर तो दिवस आलाय. आता आपण चाललोय आज हिंजवडीला त्या कस्टमरच्या शेडला भेट देण्यासाठी. बघू त्यांनी कसं कसं नियोजन केलेलं आहे, काय काय केलेलं आहे. आणि आपला एक मित्र सुद्धा आहे, त्याला शेड चालू करायचं होतं, त्याला सुद्धा थोडी आयडिया भेटल आणि आपली सुद्धा एक छोटासा एक ब्लॉग होईल आजचा. त्यामुळे चला आता आपण वेळ न दाखवता जाऊयात आपल्या फार्मरकडे. या गाडी आतमध्ये आपण. एक नंबर एक नंबर. काय म्हणता, बरं आहे का? बाहेर काय झालं, मी सेल पण केले काही कोंबड्या. अच्छा. आणि आणि आतमध्ये सेल काय रेटने गेले मी 200 रुपये 150 रुपये पिल्लू म्हणजे कोंबडी देऊन दिलं. पर नग? हा पडला काय असेल ते. हा. दिलं. मी अंड्यांसाठीच आणलं होतं खरं म्हणलं तर अंड्यासाठी हा, हा. अगोदरच घेऊन गेलं तर जाऊ दे, मला आता नवीन करायचं, नवीन घ्यायचं. आता ही कोंबडी अंड्यावर बसलेली. ही अंडी. याचा आवाज बघ, आवाज बघ, आवाज. हे भाई, दोन अंडी होती. कटिंग साठी होती. अच्छा. जेव्हा वाढेल तेव्हा घेऊन जायचं. ही जेवढी लेअर आहे का 2 महिन्याचं. हा, याच्यापेक्षा थोडीशी जास्त बाहेर ठेवा. बाहेर जास्त. हा. हा हा. तर आम्ही आलो होतो आता म्हात्रे साहेबांकडे, बरोबर ना म्हात्रे? हा, बरोबर. संजयजी म्हात्रे साहेबांकडे आलो होतो. आमचे मित्र आहे सोबत, निलेश भाऊ, ओंकार शेठ आणि हे त्यांचे बंधू. तर यांच्याकडे आलो होतो आपण फार्म व्हिजिट साठी. एकदम छान फार्म केलेला आहे, फक्त थोडस जरा त्यांना नियोजन तर जरा सगळं सांगितलंय व्यवस्थित. आता ते लवकरात लवकर करतील अशी आम्ही अपेक्षा करतो का हो. बरं, तुमचं काय म्हणजे तुम्ही जॉबला होता, मला असं कळालं होतं, जॉब सोडून तुम्ही पोल्ट्रीमध्ये उतरलेत. हो. याचं मागचं नेमकं मोटिव्ह काय होतं तुमचं? जॉब सोडायचं कारण की भरपूर सारे वर्ष जॉब केलं ना, आता बिझनेस करायचा आहे काहीतरी. तर काय बिझनेस करायचं म्हणून आता हे पोल्ट्री व्यवसाय चालू केलेला आहे खरं सांगायचं म्हटलं तर. आणि मी पण खूप लोकांना सांगू इच्छितो की जॉब मध्ये काही नाहीये. किती वर्ष तुम्ही जॉब केला तरी काही उपयोग नाहीये. हे मला आता माझ्या 40 वर्षावर झालं, त्याच्यानंतर कळालं. तुम्ही कुठं म्हणजे IT मध्ये होते का? नाही, मी बँकेत होतो. बँकेमध्ये होते. अच्छा अच्छा. की मग म्हणलं मी भरपूर सारं मग इथं टाइम द्यावा लागलं. ऑफिसचं जाय मॅच व्हायना, इथं मॅच व्हायना. मी ऑफिस सोडून ऑफिस सोडून डायरेक्ट उडी घेतली. हा, डायरेक्ट घेतली असं म्हणलं तरी चालेल. पण आता अजून पण मला आहे ना, ही माझी जागा खूप मोकळी आहे. मला दिसतंय आतमध्ये लय मोकळं हा, आहे. बरोबर. पक्षी कमी आहेत. मी म्हणतोय मला कळतंय की पक्षीवर कमी आहेत. म्हणजे आता सगळं तुमची जागा आहे का? जागा एकदम भारी जागा आहे, हा. फक्त त्याचा योग्य वापर करा, बस एवढंच. ते आता 1000 पक्ष्यांचं जवळजवळ असेल माझ्याकडे. 500-600 पक्षी आहेत खरं सांगायचं हा म्हणजे. हा हा. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत, अशा पद्धतीने आहेत. पण आपल्या तुम्हाला पक्ष्यांचा अनुभव कसा वाटला, काय म्हणजे काय? नाही, पक्षी एकदम बेस्ट आहे आपले. हा हा. माझ्याकडून काही चुका झाल्यात. नाही ना, ते तुम्ही शिकताय अजून. जे प्रॉपर माणूस थोडक्यात काय चुकांमध्ये माणूस शिकत जातो, बाकी काय नाही. मी काय म्हणलं मग पहिल्यांदा माझे 500 एवढे हजार आलेले 500 राहिले. म्हणजे- चुका आहेत. आम्हाला पोल्ट्री व्यवसायातलं काहीच माहिती नाही. आमच्या आईला फक्त माहिती आहे की 10 कोंबड्या कशा सांभाळायच्या. काय सांभाळायचं, बस बस बस. 10 कोंबड्या सांभाळणं आणि 1000 कोंबड्या सांभाळणं आता कळतंय की त्यांना सर्दी पण होते, त्यांना खोकला पण होतो. खोकला पण होतो. नंतर आम्ही फक्त असा विचार केला होता, मी जॉबला असल्यामुळे काय करायचंय, खायला टाकायचंय, पाणी ठेवायचंय, दिवसभर मोकळा आपण. तेव्हा सुरुवात केली, मग कळालं त्याची चोच पण कटिंग करायला लागते. नाही, कारण की कसं माहिती का, आणि पण असं एक विषय असा असतो बरं का, या सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा फ्री रेंज मध्ये आपण पिल्ल सोडतो किंवा पक्षी सोडतो ना, त्यांना जास्तीत जास्त चोच कट करायची गरज नाही पडत. बरोबर. कारण काय होतं, जेव्हा ते पक्षी खाली मारतात टोचा जास्तीत जास्त, पण तुमच्या त्या टोचा आता काही काही पक्ष्यांचं आहे बघायचं लाल झालेलं आहे सगळे, ते कशामुळे होतं, कॅल्शियमची थोडी कमतरता पडती. बरोबर.
मग त्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं तसं लिंबाचा पाला असेल किंवा जाड मीठ असेल त्याचा उपयोग चालू करा बरोबर आपल्या याच्यामध्ये. आणि थोडंसं कसं स्वच्छता पण राहू द्या फार्ममध्ये. हा, हा. आणि तुम्हाला जसं सांगितलं पार्टिशन करून स्प्रे वगैरे घेत चला त्या हिशोबाने. नाही मला पार्टिशन करायचं आता मी ताडपत्रीचं पार्टिशन करायचं मला प्रॉपर पार्टिशन करायचं प्रॉपरच करा. आणि कसं करता येईल आता कसं आता मेन म्हणजे आता हिवाळा चालू होतोय बरोबर त्या हिशोबाने तुम्हाला आता बाकीचं करावं लागेल नियोजन. हा, 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 हा. दिवस छोटा होत चाललाय. बरोबर. आणि इकडे बिबट्या वगैरे नाही ना, बिबटे नाही कुत्र्यांचं कारण कसं आहे तुमचं कंपाऊंड जर बघितलं मी एकदम म्हणजे खूपच खाली आहे. बिबट्या तर आरामात येऊ शकतो, चालत चालत येऊ शकतो असं. नाही बिबट्याचं असं नाहीये काही इकडे अजून जास्त. हा पूर्ण जो एरिया आहे तो हिंजवडी फेज 3चा एरिया आहे. तेव्हा हिंजवडी पुणे म्हणलं की लोकांना सिमेंटचे जंगल आठवतात, पण याचं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, एकदम मस्त असं. तर सरांनी 2000 स्क्वेअर फीटचं शेड बांधलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही फ्री रेंज केल्यात आणि काही आंब्यात झाडं वगैरे लावलेले होते. इथंच मागं राहिलाच सर. तर तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो कसं काय केलं होतं नियोजन. हे बघा, अशा पद्धतीने त्यांनी इथं आपलं सोनाली गावरांचा फार्म केला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडं बाकीचे तिकडं चिक्स सेक्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर असे म्हणजे थोडक्यात रोटेशन पद्धत त्यांनी चालू केलेली होती. रोटेशन म्हटलं की रोटेशन नुसार आपल्याकडे पैसा येतो, पण जरा थोडंसं नियोजन अजून थोडं चांगलं करावं लागलं आपल्याला. करू तुमच्या मार्गदर्शनाखाली लवकरच. नाही नाही, कारण की कसं हे थोडंसं झाडं वगैरे लावणं किंवा तुम्हाला जसे मी औषध सांगितले बरोबर. त्या हिशोबाने तुम्ही तेवढं करा फक्त. नाही पण पुढचा लॉट लवकर टाकू. चालेल तुम्ही जसं सांगता तसं करू आणि पुढचं चालू करू आपण. आणि दुसरा मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपल्या मित्राला सुद्धा शेड बघायचं होतं, तर त्यांनी सुद्धा शेड बघितलेलं आहे. कसं वाटलं सर? आहे बरं आहे, जरा नवीन काहीतरी शिकायला भेटतंय. ते शिकून थोडंफार चेंजेस वगैरे काही जे करायचे ते हेच काय म्हणतो आपण फिरून जे फिरून म्हणजे फार्म व्हिजिट करूनच farm visit करून थोडक्यात जे कसं- शिकायला भेटते ते असं सांगून समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्या. ते स्वतः बघायला स्वतः लागतं. बघितलं तर त्या गोष्टी समजतात. पण थोडक्यात तुम्हाला मैदानामध्ये उतरावंच लागणार आहे. फक्त घरी बसून मोबाईल बघून काय होणार नाही. त्यामुळे शेवट काय अभ्यास पण करा आणि सोबत व्यवसाय पण चालू ठेवा. आता हे बघा म्हणजे भावी धायरीतलं काय म्हणताय युवा उद्योजक आहेत दोन्ही पण आपले. नाही, मी तर सांगायचा मुद्दा असा की सगळे मित्र आहे आपले, तर आपण धायरीमध्ये सुद्धा किंवा आपले पानशेत साईड असतं तिथं सुद्धा आपण एक नवीन फार्म नवीन एका जोशामध्ये चालू करतोय. तर पुण्यामध्ये कोणाला जर आपला फार्म बघायला किंवा काय असेल किंवा बघायचं असेल तर नक्कीच एक महिन्याभरात महिन्याभरात निघा ना तुमच्याकडे. अरे महिन्याभरात नक्कीच तुमच्यामध्ये ते नक्कीच बघू आपण. तर असं आपण एक फार्मला व्हिजिट दिलेली आज आणि एक छोटासा व्लॉग आता आपण इथे एंड करतोय. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, धपाधपा शेअर करून टाका आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. राम राम.